शिंदखेडा तालुक्यातील दावली, मिळाणा आणि नरडाणा परिसरात घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नरडाणा पोलिसांना मोठं यश आलंय। या प्रकरणात 3 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत 2,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तसंच 2 घरफोडीचे गुन्हे देखील यामुळे उघडकीस आलेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 जून 2026 रोजी रात्री दावली येथील अरुण मुरलीधर पाटील वय वर्ष 43 यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी कपाट उचकलं। त्यातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, बेंटेक्स 5, चार्जिंगला लावलेला मोबाईल असा एकूण ऐवज चोरीला नेला। या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 109/2026 कलम 331-4 305 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तपासणी दरम्यान प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपींनी दावली, मिळाणे आणि नरडाणा परिसरात घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली आहे। गोरख सुरेश पवार वय वर्ष 19, गोकुळ छगन भिल वय वर्ष 20, बादल राजू सोनावणे वय वर्ष 18 तसंच एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावे आहेत। सर्व आरोपी हे नरडाणा तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी आरोपींकडून घेतलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे: रोख रक्कम 10,000 रुपये, 1 ग्राम वजनाची सोन्याची कानातील रिंग 20,000, 5 ग्राम सोन्याचे 2 कानातले काप 80,000, 2 बेंटेक्स 5 1,000, रेडमी 8 मोबाईल 5,000, बजाज पल्सर मोटारसायकल 1 लाख, विविध कंपन्यांचे 5 मोबाईल 50,000, एकूण जप्त मुद्देमाल 2,76,000। उघडकीस आणलेले गुन्हे: नरडाणा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 96/2026, नरडाणा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 109/2026, दोन्ही गुन्हे BNS कलम 131-4 305 अंतर्गत दाखल असून पोलिसांनी त्यांची उकल केली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, विजय पाटील, रवींद्र शिंदे तसेच पोलीस अंमलदार ललित पाटील, राकेश शिरसाट, गणेश पाटील, नारायण गवळी, भरत चव्हाण, योगेश गीते, अनारसिंह पवार, धनेश कुंकारी, रवींद्र मोराणीगेस, विक्रांत देसले, चंद्रकांत साळुंखे, विजय माळी, विनोद कोळी, प्रशांत पाटील, सचिन बागुल, अनिल सोनावणे, भरत भारे, सुनील पगारे, सूरजकुमार सावळे, होमगार्ड जितेंद्र रणदिवे यांनी सहभाग घेतला। घरफोडींचा छडा लावत नरडाणा पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे। अवघ्या काही तासात टोळी जेरबंद करून लाखोंचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश मिळवलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, नरडाणा, शिरपूर, सांगवी।